दुपारी 11:30पर्यंत 2.5 तास DPC चाललेली आहे। अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधींनी विधायक सूचना केलेल्या आहेत। एकंदरीत कामाचा दर्जा चांगला होण्याच्या करता एकंदरीत महत्त्वाचे प्रश्न हे ज्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय आज आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सर्व 13 तालुक्यातल्या आणि माझ्या दोन्ही शहरातल्या 21च्या 21 आमदारांनी भाग घेऊन ते केलेलं आहे। आणि त्यामध्ये बराच वेळ आम्ही दिला। अतिशय चांगल्या प्रकारची प्रेझेंटेशन पण झाली। आपण ह्या वेळेस असं टार्गेट ठेवलेलं आहे की उद्याच्या 3-1 वर्षात कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे पानंद रस्ते, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे शिवचे रस्ते, 2 गावांना जोडणारी जी शिव असते ते सगळे टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये घ्यायचे आणि तो कार्यक्रम राबवायचा। तसंच आम्ही जी काही कामं DPC मार्फत होतात त्याचा दर्जा चांगला राहण्याच्या करताच आपण लवकर मीटिंग घेतली आणि ही सगळी कामं आपल्याला डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करायची, जेणेकरून नंतरच्या काळामध्ये एखादी एजन्सी लावून आपण ज्या कामाला पैसा दिला ते काम संपूर्ण पैसा व्यवस्थितपणे तिथं खर्च झाला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आम्हाला एक अनुभव असा वाईट आला की लोक काही जण 30% 40% बिलोनी जातात, कामं घेतात, कामं करत नाही। त्याहीबद्दल काही वेगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। ज्याला कोणाला तितके टक्के बिलोनी जायचं त्यांनी जेवढा बिलोनी गेला तेवढी रक्कम तिथं डिपॉझिट म्हणून भरायची, तरच त्याला तिथं टेंडर द्यायचं। असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत। मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती, कॅबिनेटमध्ये पण चर्चा झाली। त्याच्यामध्ये जे काही तलाव आहेत, जे काही पाण्याचे साठे आहेत, तिथला गाळ काढण्याच्याबद्दल पण निर्णय झाला। त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लावायची नाही। तो गाळ आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन जावा, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरावा। फक्त काढलेला गाळ हा अशा ठिकाणी टाकावा की जेणेकरून तो पुन्हा धो पाऊस पडल्यानंतर ते पाण्याबरोबर तो गाळ पुन्हा त्या तलावामध्ये येऊ नये, एवढी मात्र माफक अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली। एक मिनिट त्या आतमध्ये मीटिंग मध्ये मी काय केलं ते सांगायला मी काही तुम्हाला बांधील नाही। ते मीटिंगमधलं माझ्या आतली गोष्ट होती, मी ती केलेली आहे। आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्या करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ते करण्याच्या बद्दलच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तर पुण्यात आता अजित पवारांची बैठक संपलेली आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती, ती संपन्न झाली आणि त्यानंतर अजित पवार बोलत होते। काम न करणाऱ्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय।